सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झालंय। अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे। काही ठिकाणी शेती वाहून गेलीये, शेतातील पिकं अक्षरशः कुजली आहेत। अनेक संसार उद्ध्वस्त झालेत। लहान मुलांची वह्या, पुस्तकं सर्वच वाहून गेले। अनेक स्वप्न महापुराने वाहून नेली आहेत। त्यामुळे पूरग्रस्तांना आता मदतीची नितांत गरज आहे। पूरग्रस्त नागरिकांना पुन्हा उभं करणं ही नागरिक म्हणून आपली जबाबदारीच आहे। त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करताना दिसून येत आहेत। विशेष म्हणजे मोठमोठ्या मंदिर ट्रस्टकडून कोट्यवधी रुपयांची मदत पूरग्रस्तांना दिली जाते। अशातच आता कोणी पूरग्रस्तांना मदत केली आहे, कोणत्या मंदिरांच्या ट्रस्टींनी पूरग्रस्तांसाठी पुढाकार घेतलाय तेच सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडून पूरग्रस्तांना मदत जाहीर करण्यात आली। तसेच शिर्डीच्या साईबाबा मंदिर संस्थानकडून सुद्धा मदत देण्यात आली आहे। शेगावच्या गजानन महाराज मंदिर ट्रस्टकडून मदत देण्यात आली आहे। यानंतर आता मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून सुद्धा पूरग्रस्तांना मदत देण्यात आली आहे। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून राज्यातील पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे। सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून प्रसिद्धी पत्रक काढत याबाबतची माहिती देण्यात आली आहे। ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आता एक व्हिडिओ शेअर केलाय आणि त्यामध्ये त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे। महाराष्ट्रावर अतिवृष्टी आणि पुराचे मोठे संकट आले आहे। हजारो शेतकऱ्यांचे पिके वाहून गेली, घरे उद्ध्वस्त झाली आणि कुटुंबांचे जगणे अवघड झाले। या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट मुंबई आणि एक मोठा निर्णय घेतला आहे। ट्रस्टने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाकडून पूरग्रस्तांसाठी 50 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे। यासोबतच शेगावच्या गजानन महाराज मंदिर ट्रस्टकडून 1,11,00,000 रुपयांची मदत देण्यात आली आहे। तर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टकडून 1 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे। शिर्डीच्या साईबाबा मंदिर ट्रस्टकडून 1 कोटी तर तुळजापूर मंदिर ट्रस्टकडून 1 कोटी रुपयांची मदत देण्यात आलेली आहे। तर पूरग्रस्तांची जी स्थिती पाहता त्यांचं मोठ्या प्रमाणात खरं तर नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक जण म्हणजे सिने अभिनेता अभिनेत्री असतील त्यांच्याकडून सुद्धा मदत करण्याचं आवाहन केलं जातंय, पुढाकार घेतला जातोय। सामान्यातला सामान्य व्यक्ती कोणत्या ना कोणत्या त्यांच्या संस्थांतर्फे छोटीशी मदत त्यांना पुरवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येत असतानाच आता मंदिर ट्रस्ट सुद्धा या पूरग्रस्तांसाठी पुढाकार घेताना पाहायला मिळतंय। महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ओढावलेली ही पूरस्थिती, अतिवृष्टीची स्थिती पाहता शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असताना आता सरकारकडून कोणती मदत मिळण्याची अपेक्षा आहे याबाबत तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।